तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यजमित्र स्टडी पॉइंट या चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण नवोदय स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी जो की आपण आज टॉपिक नंबर 4 बघणार आहोत, नफा आणि तोटा. तर खूपच महत्वाचा हा टॉपिक आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी आहे. तर यामध्ये आपल्याला नफा तोटा काय असतो, त्यानंतर शेकडा नफा, शेकडा तोटा आणि मूळ किंमत, खरेदी किंमत, विक्री किंमत या सर्व किमती कशा प्रकारे काढायच्या त्या आपण आज येथे बघणार आहोत. तर आपण आपल्या जो काही नंबर 4 चा आपला टॉपिक आहे त्याला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला जे सूत्रे लागणार आहेत ते इथं मी लिहून देतो पहिले, की जर आपल्याला नुसता नफा काढायचा असेल तर आपल्याला एखादी वस्तू विकल्याच्या नंतर म्हणजे तिची विक्री किंमत आणि खरेदी किंमत या दोन्ही मधला जो काही फरक असेल तो आपला नफा असतो. मग इथं जर विक्री किंमत जास्त असेल, नफ्यासाठी विक्री किंमत वजा खरेदी किंमत, त्यानंतर आपल्याला जर तोटा काढायचा असेल तर सेम याच पद्धतीने, पण तोटा काढत असताना आपली खरेदी किंमत जास्त असते आणि त्यामधून आपल्याला खरेदी किमतीमधून आपल्याला विक्री किंमत वजा करायची असते. तर या दोन सूत्राचा वापर करून तुम्ही फक्त नफा आणि तोटा काढू शकता. त्यानंतर आपल्याला शेकडा नफा काढायचा असतो. मग शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला नफा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत हे सूत्र वापरायचे आहे. आणि शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला तोटा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत या प्रकारचे दोन सूत्रे आपल्याला वापरावे लागतात. त्यानंतर आपल्याला जर विक्री किंमत काढायची असेल तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा आणि छेदामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 100. आणि इथे जर तोटा विचारला असेल तर नफ्याच्या ऐवजी आपल्याला फक्त 100 वजा तोटा लिहायचा. 100 वजा तोटा. त्यानंतर आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असेल, खरेदी किंमत बरोबर आपल्याला याच पद्धतीने तेही सूत्र विक्री किंमत गुणिले 100 विक्री किंमत गुणिले 100 छेदामध्ये 100 अधिक नफा किंवा सेम तसंच 100 वजा तोटा. या प्रकारचे हे आपल्याला सूत्रे वापरून जवळपास पूर्ण नफा तोट्याचे गणित सोडवता येतात. तर आपण सूत्रे तुम्हाला माहिती झाली आहेत आता. तर आपण आता आपल्याला गणित कशा प्रकारे करायचे त्याकडे आपण आता वळूया.
सर्वप्रथम आपण नफा आणि तोटा याचे एक एक उदाहरण पाहू आपण. तर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, 500 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर नफा किती? तर आपल्याकडे इथं जर आपण पाहिलं तर 600 रुपयाची वस्तू आहे म्हणजे ही खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे. इथं खरेदी आणि विक्री यामध्ये विक्री किंमत जास्त असल्यामुळे इथं नफा झाला. मग इथं आपल्याला नफ्याचं सूत्र वापरायचं. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आपली 600 आणि खरेदी किंमत आपली 500. दोन्हीतला फरक 100 रुपये. इथे काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला तोटाही काढता येतो. जर आपल्याला तोटा काढायचा असेल तर 1000 रुपयाची वस्तू 700 रुपयाला विकली तर तोटा किंवा नफा किती असं विचारलं तर आपल्याला काय करायचं आहे? असं विचारल्याच्या नंतर आपल्याकडे खरेदी किंमत 1000 रुपये आहे आणि विक्री किंमत 700 आहे. इथं विक्री किंमत आपली कमी आहे म्हणून इथं तोटा झाला. मग तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच तुमचा तोटा भेटला तुम्हाला 300 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला फक्त नफा किंवा फक्त तोटाच काढता येतो. तर या प्रकारे तुम्हाला नफा आणि तोटा कसा काढायचा एक थोडक्यात मी सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा ची काही उदाहरणं पाहू. तर आपण हे असंच ठेवू एक गणित. याचाच आपण शेकडा नफा काढू. गणित असं असेल की 500 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? तर या गणितामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की नुसता नफा काढून घ्यायचा आहे. नफा बरोबर 600 वजा 500 बरोबर 100. हे होईल आपला नुसता नफा 100 रुपये झाला. त्यानंतर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला ते सूत्र वापरायचे आहे, नफा गुणिले 100 आणि छेदामध्ये खरेदी किंमत. आपल्याकडे नफा गुणिले 100 म्हणजे नफा किती आहे? 100 गुणिले सूत्रातले 100 आणि छेदामध्ये खरेदी किंमत आहे आपली 500 रुपये. इथं आपण 500 घेऊ. 500 वरचे 2 झिरो आणि 100 वरचे 2 झिरो कॅन्सल केले. त्यानंतर 5 ने आपण 100 ला भाग देऊ. 5 एके 5, 5 गुणे 10, शून्याला 0. तर 20% काय झालेला इथं नफा झालेला आहे. तर शेकडा नफा काढायचा असेल तर आपल्याला या प्रकारे काढता येतो. अजून एखादं उदाहरण आपण बघू. 1600 रुपयाची वस्तू. गणित थोडस हेच ठेवतो मी. 1600 रुपयाची वस्तू 2000 रुपयाला विकली. 2000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? याच पद्धतीने आपल्याला तेही गणित सोडवायचे आहे. मग आता इथे 2000 विक्री किंमत आणि 1600 रुपये खरेदी किंमत त्यामधील जो काही फरक आहे तो आहे 400 रुपये. म्हणजे आपला इथे नफा 400 झालेला आहे. तर आपल्याला शेकडा नफा काढण्यासाठी शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 म्हणजे 400 गुणिले 100 छेदात खरेदी किंमत म्हणजे 1600 रुपये आपली खरेदी किंमत आहे. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल करा. 4 एक 4, 4 चौक 16, पुन्हा 4 एक 4, 4 दुने 8, 4 पंचे 20. तर 25% इथे काय झालेला आहे आपल्याला नफा झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला शेकडा नफा कसा काढायचा तो या सूत्राच्या मार्फत काढता येतो. आणि एकदम सोप्या पद्धतीने जर सूत्र लक्षात ठेवले तर ते जमू शकतं. तर अशाच प्रकारे आपल्याला शेकडा तोटा सुद्धा काढायचा आहे.
तर शेकडा तोटा काढण्यासाठी आपण प्रश्न घेऊ की 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली. आपला तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, 800 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती. आता नफाच्या ऐवजी आपण काय घेतलेलं इथं, तोटा घेतलेला आहे. तर आपल्याकडं सुरुवातीला तोटा काढून घ्यायचा आहे. तर इथं खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, म्हणजे 800 मधून 600 वजा करा, तुम्हाला 200 भेटतील. तर 200 रुपये आपला तोटा झालेला आहे. पण आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. तोटा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत 800, हे दोन कटले, हे दोन कटले, बे एक बे, बे चौक 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, म्हणजेच 25% इथे काय झालेलं आहे, आपल्याला तोटा झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला शेकडा तोटा आणि शेकडा नफा काढता येतो. अजून एक आपण शेकडा तोटाच गणित पाहू. तर 200 रुपयाची वस्तू, इथे 4 नंबरचं गणित आपलं, 200 रुपयाची वस्तू 150 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती असं विचारलेलं आहे. पहिलं तोटा काढून घ्यायचा, नंतर शेकडा तोटा काढायचा आहे. तर आपण पहिलं 200 मधून 150 वजा करू, म्हणजे 50 रुपये आपला तोटा येईल. आणि शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला तोटा गुणिले 100 छेदामध्ये तुमची वस्तूची खरेदी किंमत 200 रुपये, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य काटले आपण. तर आपल्याकडं 25चा आणि 2चा भागाकार करा. 25 बे 2 4 आणि बे 10 20, तर 25% आपल्याला उत्तर मिळतं. अशा प्रकारे आपल्याला शेकडा तोटा शेकडा नफा हे काढता येतं. तर आता आपण पुढे वस्तूची विक्री किंमत आणि वस्तूची खरेदी किंमत कशा प्रकारे काढल्या जाते हे आपण थोडक्यात बघू. त्यासाठी आपल्याला एक प्रश्न घेऊ आपण पुढील. तर आपल्याकडं 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. थोडा एक प्रश्न लिहू, नंतर मग आपल्याला तेच थोडासा प्रत्येकासाठी वापरता येईलच. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती. 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती. विक्री किंमत किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इथे आपण बघू शकता की आपल्याकडे 400 रुपयाची वस्तू आहे आणि 20% इथे काय झालेला आहे, आपल्याला नफा दाखवलेला आहे. तर त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. यासाठी आपल्याला विक्री किंमतीचं सूत्र वापरावं लागेल की विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसामध्ये घेऊ 100 अधिक नफा आणि छेदामध्ये परत 100. अशा प्रकारचं आपण अगोदर सूत्र लिहिलेलं होतं. तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. इथे आपल्याकडे खरेदी किंमत आहे 400 रुपये गुणिले 100 अधिक 20% नफा आहे आणि छेदात 100ला 100. परत 400 गुणिले 120 छेदामध्ये 100. हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल करा.
त्यानंतर 4 गुणिले 120 करा तर तुम्हाला येईल 400 4 दुने 8 4 1 4 480 रुपये आपली विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला अशा प्रकारे विक्री किंमत काढायची आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे हे सूत्र. तर या सूत्रानुसार आपल्याला ते व्यवस्थित काढता येतं. तर आपल्याला पुढील प्रश्न आहे की 5,000 रुपयाची वस्तू सेम याच पद्धतीने करायची आहे. 5,000 रुपयाची वस्तू 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? इथे 10% नफा आपल्याला आपण घेतलेला आहे. वस्तूची किंमत आहे 5,000 रुपये. तर हे सूत्र वापरायचे. या सूत्रानुसार खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 5,000 रुपये. 5,000 गुणिले कंसामध्ये घ्यावा आपण 100 अधिक नफा म्हणजे 100 अधिक 10 छेदात परत 100च. नंतर 5,000 गुणिले 110 छेदात 100 हा त्याच्यानंतर हा आपले शून्य 0 कटलेले आहेत. आपल्याकडे आता 500 गुणिले 11 म्हणजेच 11 0 0 0 11 5 55 5,500 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत असेल. तर तोट्याचे जर असेल तर याच पद्धतीने करायचे आहे. फक्त तुम्हाला इथे सूत्रामध्ये वजा तोटा असं वापरायचं आहे. बाकी सगळी रचना सगळी जी काही आपण ज्या पद्धतीने सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने तेही गणित सोडवायचे आहे. तर आता आपण पुढील प्रश्न खरेदी किंमत कशा प्रकारे काढायची. आता हे आपण विक्री किंमत तोटा आणि नफा देत असताना पाहिलेली आहे. आता खरेदी किंमत कशा प्रकारे काढतात तो एक भाग आता आपण बघू. तर खरेदी किंमत काढण्यासाठी एक आपण प्रश्न घेऊ. ₹720 रुपयाची वस्तू एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे एक 910 रुपयाला विकल्यामुळे एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा होतो. 30% नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे की आपल्याला दिलेलं काय आहे विक्री किंमत. मग विक्री किंमत गुणिले 100 आणि छेदामध्ये 100 अधिक नफा. जर आपल्याला तोटा दिला असेल तर 100 वजा तोटा एवढाच आपल्याला बदल करायचा आहे. तोटा दिला असेल तर 100 वजा तोटा, नफा असेल तर 100 अधिक नफा. या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. तर आता आपल्याकडं इथे विक्री तिची काय आहे 910 गुणिले 100 ला 100 छेदामध्ये 100 अधिक 30% आपल्याला इथे नफा दाखवलेला आहे. मग इथे आपल्याला परत एकदा 910 गुणिले 100 आणि छेदामध्ये 130 करू आपण. 130 तर हा एक 0 कॅन्सल करू, हा एक 0 कॅन्सल करू. 13चा पाडा 13 1 13 13 7 91 7 गुणिले 100 म्हणजे 700 रुपये त्या वस्तूची काय आहे खरेदी किंमत आहे. तर आपल्याला फक्त खरेदी किंमत दिल्याच्या नंतर 100 अधिक नफा किंवा 100 अधिक तोटा हे छेदामध्ये वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला विक्री किंमत काढायची असेल ते अंशामध्ये वापरायचं आहे. हे थोडस लक्षात ठेवलं तर आपल्याला सर्व प्रश्न सोडवता येतीलच. तर आता एक आपण तोटा या प्रकारचा प्रश्न पाहू. ₹720 रुपयाची वस्तू
एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे किती टक्के? 20% नफा झाला. 20% नफा झाला, नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती? इथे आपण नफाच घेतला, तर इथे आपल्याकडं थोडासा बदल. कितीची वस्तू आहे? तर 720 रुपयाची वस्तू आहे. त्यानंतर गुणिले 100 आणि छेदामध्ये 100 अधिक 20 हा झाला नफा. मग 720 गुणिले 100 छेदामध्ये 120. 1 1 0 कॅन्सल, 12 1 12, 12 6 72. 6 गुणिले 100 म्हणजे 600 रुपये. या प्रकारे किंवा अशा प्रकारे आपल्याला नफा आणि तोटा यावरील सर्व प्रकारचे जे काही येणारे प्रश्न आहेत, यामध्ये नफा काढा, तोटा काढा, शेकडा नफा काढा, शेकडा तोटा काढा, किंवा खरेदी किंमत, विक्री किंमत, या सर्व प्रकारावर आपण एक एक दोन दोन प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत. तर थोडस सूत्राकडे लक्ष दिल्याच्या नंतर एक हा टॉपिक खूप सोपा जातो. म्हणून निश्चित थोडेसे सूत्रे बघून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तर हा आपला नफा आणि तोटा टॉपिक कसा वाटला तर तो निश्चित कमेंट मध्ये सांगा, लाईक करा. आणि यावर आधारित एक स्पर्धा परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर पुढील व्हिडिओ आपण यासाठी स्पेशली डायरेक्ट प्रश्नच घेऊ आणि त्यावर काही प्रश्न कव्हर करू. तर आज हा टॉपिक जर व्यवस्थित वाटला असेल तर पुढील टॉपिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.